श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र सण मानला जातो. आपलं मराठी नवीन वर्षसुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होते. आपण सर्वजण सज्ज झालो आहोत ते मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारल्या जातात. बऱ्याच ठिकाणी शोभायात्रासुद्धा काढली जाते. शास्त्रानुसार गुढीपाडव्याला आध्यात्मिक आणि ग्रहशास्त्रीयसुद्धा महत्त्व आहे. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक संपूर्ण असा मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो. कारण गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्या खूप शुभ मानल्या जातात. असं म्हणतात की या वस्तू आपण खरेदी केल्या तर त्या आपल्यावर कधीही विकण्याची वेळ येत नाही किंवा सोनं चांदीसुद्धा खरेदी केली जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी केले तर ते आपल्यावर कधीही मोडण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या दिवशी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. परंतु या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी केलीच पाहिजे का? तर अजिबात नाही. त्या सोन्या चांदीपेक्षाही अशा काही महत्त्वाच्या आणि शुभ वस्तू आहेत ज्या आपण या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरात आणल्या तर त्या वस्तू आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी प्रदान करत असतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि त्या आपल्याला यंदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायच्या आहेत. या वस्तू जर तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तर घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायच्या आहेत, त्या वस्तूंचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांची स्थिती नवीन चक्र सुरू करते आणि त्यामुळे या दिवशी नवीन काम सुरू करणे, घर खरेदी करणे किंवा व्यवसाय सुरू करणे, शुभ वस्तू खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते, वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर होते, सुख समृद्धी वाढत असते. कारण गुढी जी आहे तर ती विजयाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभारायची आहेत आणि गुढीची पूजासुद्धा करायची आहेत. यामुळे वर्षभर आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य हे मिळत असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुढीपाडव्याला जर कोणी सोने चांदी खरेदी करणार असेल, कोणी गाडी घेणार असेल, कोणी नवीन घराची बुकिंग करणार असेल किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणार असेल तर प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही वस्तू घेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सोन्या चांदीचे भाव हे इतके वाढले आहे की सोनं चांदी आपण खरेदी करू शकत नाही. खरं तर पहा, गुढीपाडव्याला गुंजभर सोनं घ्यायचं असतं. कारण असं म्हणतात की जेव्हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी जो मुहूर्त असतो किंवा पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुष्य जो योग असतो तर हा योग जो आहे तर तो सोनं चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावरती आपण सोने चांदीची खरेदी केली तर ती विकायची किंवा मोडायची वेळ आपल्यावरती येत नाही.
परंतु खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की आपल्याला कोणालाच ते सोनं चांदी खरेदी करणं शक्य होणार नाही. पण याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदावं, आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी अशा काही वस्तू आहेत त्या आपण नक्कीच खरेदी करू शकतो. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर या खरेदी करू शकतो. कारण या दिवशी कोणताही असा वेगळा शुभ मुहूर्त जो आहे तो पाहिला जात नाही. हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहेत ते म्हणजे देवांना वस्त्र घ्यायचे आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण वस्तू खरेदी करायला सुरुवात केल्यानंतर त्या खरेदीची सुरुवात ही तुम्हाला देवांच्या वस्त्रांपासून करायची आहे. तुमचं देवघर हे कितीही मोठं असेल, कितीही छोटं असेल किंवा तुमच्या घरी अजून देवघर नसेल, तुम्ही पाटावरतीच देव मांडत असेल, तर अशा प्रत्येकाने गुढीपाडव्याला आपल्या देवांसाठी नवीन वस्त्र जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. आणि हे वस्त्र घेताना तुम्हाला पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र हे खरेदी करायचं आहे. आणि हे वस्त्र फक्त घरी खरेदी करून आणायचं नाही, तर ते देवांखाली आपल्याला टाकायचं सुद्धा आहे. देवांना ते आसन आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे या दिवशी जर तुम्हाला देवांचे काही टाक बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाक जे आहे तर ते बनवू शकतात आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही ते खरेदी करून आपल्या घरी आणू शकता. या दिवशी देवांचे टाक खरेदी करणे म्हणजे साक्षात आपली कुलदेवी, कुलदेवता हे आपल्या घरी येत असतात. आणि जेव्हा ते शुभ मुहूर्तावरती आपल्या घरात येतात तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराचं सोनं होत असतं. आणि म्हणून जर तुम्हालाही टाक बनवायचे असतील तर ते तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नक्कीच करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जो तांब्याचा कलश असतो तर त्याचीसुद्धा खरेदी करू शकता. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी त्या तांब्याच्या कलशाचं खूप मोठं महत्त्व आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा त्यावरती आपण तांब्याचा कलश जो आहे तर तो गुढीवरती पालथा घालत असतो. आणि म्हणून या दिवशी तुम्ही तांब्याचा कलशसुद्धा खरेदी करू शकता. किंवा देवांसाठी जर तुम्हाला देवांचं ताट घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहेत. तुम्ही तांब्याची खरेदी करू शकता, चांदीची सुद्धा तुम्ही ही गाय वासराची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करू शकता. ते शक्य नसेल तर तुम्हाला जशी शक्य होईल तशी गाय आणि वासराची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करायचीच आहे. आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असणे हे खूप शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असते त्या घराचं गोकुळ होत असतं. ते संपूर्ण घर हे पवित्र होत असतं. म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी गाय वासराची मूर्ती ही नक्की असावी. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्रसुद्धा खरेदी करायचं आहे. जर तुमच्याकडे अगोदर श्रीयंत्र असेल तर तुम्ही नाही खरेदी केलं तरीही चालेल, परंतु ज्यांच्या घरात अजूनही श्रीयंत्र नाही तर त्यांनी श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा श्रीयंत्राचं खूप मोठं धार्मिक महत्त्व सांगितलं जातं. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं ते आसन मानलं जातं. त्या श्रीयंत्रामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे अजूनही नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही मीठ खरेदी करायचं आहे. या दिवशी मीठ खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. कारण मिठाला लक्ष्मीकारक मानले जाते. आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी मीठ हे खूप शुभ असते. तसेच मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ही सुद्धा खूप जास्त असते. या दिवशी आपण मीठ खरेदी केले आणि या मिठासंबंधित काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरात सुख, शांतता, समृद्धी ही कायम टिकून राहते.
आणि म्हणून या दिवशी तुम्ही अगदी 5 ते 10 रुपयांचं मीठ खरेदी केलं तरीही चालेल. आणि हे मीठ तुम्हाला खरेदी करताना जे खडे मीठ असते ना, ते खरेदी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता हे मीठ खरेदी केल्यानंतर त्या मिठाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ते मीठ जे आहे तर ते वापरू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे. जे आपण स्वयंपाकघरामध्ये धणे वापरतो तर त्याला धनासंबंधित मानले जाते आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धण्यांची पूजा करत असतो. गुढीपाडव्यालासुद्धा या धण्याचं खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे, कारण ही धनेसुद्धा सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान मानले जातात. या दिवशी कडुलिंबाची पानं, गूळ आणि धणे एकत्र बारीक करून त्याचा प्रसाद तयार केला जातो. तो प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रसाद जर आपण खाल्ला तर वर्षभर आपलं आरोग्य हे निरोगी राहते आणि म्हणून तुम्हाला थोडेसे मूठभर धणेसुद्धा खरेदी करायचे आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जर या दिवशी आपण ही मूर्ती खरेदी केली तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही. आणि ज्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा माता प्रसन्न असते तिथेच माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न होत असते आणि म्हणून तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा असेल किंवा तुम्हाला एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता. जर तुम्ही पाहिलं तर धार्मिक दृष्टीने या वस्तूंचे आपल्याला प्रचंड असे फायदे जे आहे तर ते होत असतात. तसेच या दिवशी तुम्ही थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा खरेदी करायचं आहे. जरी तुमच्या घरामध्ये अगोदर असेल तरी 50 ते 100 रुपयांचं तुम्ही तूप जे आहे तर ते सुद्धा खरेदी करायचं आहे आणि छान असा माता लक्ष्मीसमोर त्या तुपाचा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर होत असते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होत असतात. त्याचबरोबर आपल्या घरातील दरिद्री काढण्यासाठी, घरातील अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वस्तू वापरली जाते ते म्हणजे शिराई, ज्याला झाडूसुद्धा म्हटले जाते. घरात शिराई, झाडू तुम्ही आवर्जून या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता. तसेच तुम्ही माठसुद्धा खरेदी केला तरीही चालेल. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि म्हणून जर तुम्हाला माठ खरेदी करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी केला तर तो खूप शुभ मानला जातो. या दिवशी तुम्हाला माठ खरेदी करून त्या माठाची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही त्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ते वापरू शकता. आता सगळ्या या गोष्टी करून तुम्ही लगेच करोडपती होणार आहे असं तर नाही, परंतु या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर नक्कीच वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल. घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागेल. कारण या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सकारात्मकता प्रदान करणाऱ्या आहेत. या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा अगदी छोटासा फोटो असो तर तो सुद्धा तुम्ही घरी आणू शकता आणि त्याची विधिवत पूजा करू शकता. तसेच या दिवशी तुम्ही हिना अत्तर असेल किंवा इतर कुठलंही अत्तर असेल तर ते सुद्धा खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे. हे अत्तर तुम्ही खरेदी केल्यानंतरनं आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना हे अत्तर जे आहे तर ते तुम्ही लावू शकता. स्वामींना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच स्वामींचा प्रकट दिन आहे, म्हणून तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हे हिना अत्तर खरेदी करू शकता आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही ते स्वामींना लावू शकता. तर ह्या काही शुभ अशा वस्तू आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायच्या आहेत. आता सर्वच वस्तू खरेदी केल्या पाहिजे का? तर अजिबात नाही. यापैकी तुम्हाला ज्या शक्य होतील त्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि तुमच्या घरात जर अगोदरच काही वस्तू असतील
तर ते तुम्हाला खरेदी करायच्या नाही. ज्या वस्तू तुमच्याकडे नाही त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आता त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही खरेदी करू नये. त्यापैकी बघा, धारदार काही वस्तू असेल, चाकू, सुरी, कात्री किंवा मग सुई असेल, तर ह्या ज्या वस्तू आहे ना, या अजिबात या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही खरेदी करू नका. तसेच ज्यांना शक्य आहे, ज्यांची ऐपत आहे, अशांनी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सोने चांदीसुद्धा खरेदी करू शकता. या दिवशी सोने चांदी खरेदी करायला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही अगदी गुंजभर सोनं घेतले तरीसुद्धा चालेल, परंतु नक्की तुम्ही खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे असेल किंवा काळ्या रंगाच्या वस्तू असतील तर ते तुम्हाला अजिबात खरेदी करायच्या नाहीत. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला गेला आहे. म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू नये आणि गुढीलासुद्धा काळ्या रंगाची साडी नेसवू नये. तर ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.